बाळांनो, तुम्हाला मी काही मुळाक्षरांची ओळख करून दिली, त्यासोबतच काही मात्रेंची पण ओळख करून दिलेली आहे आणि आपल्याला ते ओळखता पण येऊ लागले. आज मी हा एका अंकाची ओळख करून देणार आहे. हा कोणता अंक आहे? आता हा अंक आहे, पण अंक हा अक्षरात कसं लिहितात ते पहा. लोक इथं लिहिलेलाच आहे, एक. एक. आता हा एकच अक्षर मी फळ्यावर लिहून दाखवते, बघा कसं लिहितात. एक. कसं लिहिला? एक. कोणाला वाचता येईल? भक्ती, तू वाच बाळा, वाच. व्हेरी गुड. मला सांग भक्ती, यामध्ये हा काय आहे? ए. आणि हे काय ग बाळा? क. व्हेरी गुड. काय आहे? क. सिट डाऊन. तुम्हाला ओळखता येऊ लागले. आता आपण आ दोन पद्धतीनं पाहिलोत कसं लिहितात ते. ई असं आपण बघा. हा, याला पण काय म्हणतात? आ. याला पण काय म्हणतात? आ. हे पण काय बाळांनो? आणि हे पण काय रे? पाहिलं ना? ऊ दोन पद्धतीनं लिहितात. त्याच पद्धतीने ए पण दोन पद्धतीने लिहितात. हा पण ए आहे आणि हा पण एच आहे. याला पण काय वाचायचं? ए. आणि याला पण काय वाचायचं? ए. आता बघा, आपण जर कोणाला बोलवायचं असेल तर आपण काय बोलतो? ए तेजल. काय म्हणाले? मला तेजलला बोलवायचं असेल तर काय म्हणते? ए तेजल इकडे. पण आपण ए म्हणते वेळेस हात कसा करतो? वर करतो का? असं बोलवतो का रे? हात खाली करून ए तेजल असं बोलवतो का? नाही, हात वर करतो आणि ए तेजल म्हणतो. म्हणजेच एची मात्रा कुठे लागते? डोक्यावर. म्हणजेच एची मात्रा कुठे लागत असेल रे? डोक्यावर. अक्षरांच्या डोक्यावर एची मात्रा लागते आणि ह्या एचाच आवाज काय होतो? ए असा आवाज. ह्या मात्राचाच आवाज काय होतो? ए होतो. आता बघा, क, प, घ, ट, न हे सर्वजण खेळत असतात. खेळते वेळेसच पला कला बोलवायचा असतो. मग असं एक असं बोलतो ना वर करून. म्हणजेच कच्या डोक्यावर काय लागते? एची मात्रा लागते. कोणाच्या डोक्यावर लागते? केच्या. मग आवाज काय होत असेल? तू सांग, काय होत असेल बरं आवाज? सांग आता. कचा आवाज काय होईल बाळा? व्हेरी गुड. काय होईल? के. आणि मला जर बोलवायचं असेल आणि मच्या डोक्यावर एची मात्रा लागली हळू, मग काय होईल बाळा? व्हेरी नाईस. काय होईल? मे. आता सांगा, हा घ आहे आणि घला जर बोलवायचं असेल आणि घच्या डोक्यावर आपण अशी मात्रा दिली तर काय आवाज होईल बाळा? सृष्टी सांग बाळा. घे. व्हेरी नाईस. तू सांग बाळा. आता हा ज आहे. जच्या डोक्यावर आपण ही अशी मात्रा दिली तर काय होईल आवाज? जे. म्हणजे एची मात्रा दिल्यानंतर त्या अक्षरांच्या आवाजात बदल होतोय ना. आता मी एखादा शब्द लिहिते, ते वाचता येते का बघा तुम्हाला? हे कोणाला वाचता येईल? वाच.